राजस्थानमधील औलरमध्ये झालेल्या कार अपघातात छायाचित्र आणि सीसीटीव्हीमुळे अनेकांना धक्का बसला. तर नुकताच त्या अपघाताचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे. त्यामध्ये वेगाने जाणारी कार एक्सप्रेसवरून थेट खाली असलेल्या 150 मीटर अंतरावरील भिंतीवर आदळल्याचे दिसून येत आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर झालेल्या या अपघातात माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांची सून आणि मानवेंद्र सिंह यांच्या पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला. तर माजी खासदार मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा हमीर सिंह गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामागचं नेमकं कारण चालकाला आलेली झोप आणि कारचा वेग हे कारण सांगितलं जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण भिंतीला जाऊन धडकली. अपघातावेळी कारचा वेग किमान ताशी 160 किलोमीटर होता असं सांगण्यात येत आहे. अपघात घडल्यानंतर ती कार महामार्ग सोडून सुमारे 150 मीटर अंतरावर असलेल्या एका कच्च्या रस्त्याला असलेल्या संरक्षण भिंतीवर जाऊन धडकली. अपघातानंतर पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कारचा वेग ताशी 160 किलोमीटर होता. त्यातच चालकाच्या डोळ्यात झोप असल्याने कारवरील ताबा सुटला आणि कार भिंतीवर जाऊन धडकली. अपघात झाल्यानंतर पोलिसांनी चालकाला विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की कारमधील सगळ्यांना झोप येत होती. त्यावेळी चालकाला झोप आली आणि डुलकी लागताच कारवरील ताबा सुटला आणि रस्त्याखाली जाऊन कार कोसळली. कारचा वेग प्रचंड असल्याने कार हवेत उडून खाली असलेल्या भिंतीवर जाऊन आदळली. कार मानवेंद्र सिंह यांच्या चालवत असताना कारमध्ये समोर त्यांचा मुलगा बसला होता, तर पाठीमागच्या बाजूला मानवेंद्र सिंह आणि त्यांची पत्नी बसली होती. मात्र कार आदळताच कारमधील समोर असलेल्या एअरबॅग उघडल्या गेल्यामुळे मानवेंद्र सिंह यांचा मुलगा आणि चालक त्या अपघातात वाचले. तर मानवेंद्र सिंह आणि त्यांची पत्नी बसलेल्या ठिकाणची एअरबॅग खुली झाली नसल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मानवेंद्र सिंह यांच्या बरगाड्या मोडल्या असून त्यांच्या हाताचे हाडही मोडले आहे.